बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडणार आहे। या निवडणुकांसाठी सरासरी 66% मतदान झालंय। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 731 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 1462 गणांसाठी एकूण 7438 उमेदवार रिंगणात आहे। निवडणुका पार पडलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांचा यामध्ये समावेश आहे। तर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेले आहे आणि या मतमोजणीचे अचूक अपडेट लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकणार आहात। तर अनेक ठिकाणी आता मतमोजणीला 10 वाजता सुरुवात देखील होते। प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे। महाराष्ट्रातून आपण आढावा घेऊयात। सांगलीमधून लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संजय देसाई जोडले जातात। सातारामधून अभय देशमुख जोडले जातात। लातूरमधून सचिन अंकुलगे तर छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले जातात। पहिल्यांदा सांगलीमध्ये मी जातोय। संजय, कशा पद्धतीची राजकीय समीकरण होती? 10 वाजता आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः किती फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडेल आणि किती वाजेपर्यंत हे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे? शिवम, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतमोजणीला सुरू होणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरू होणार आहे। तब्बल 60 जागांसाठी 122 उमेदवार रिंगणात आहे। 222 उमेदवार रिंगणात आहेत। तर पंचायत समितीसाठी 122 जागांसाठी तब्बल 340 उमेदवार म्हणजे एकूण 550 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये आहे आणि ते आता थोड्याच वेळात त्यांचं भवितव्य ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी मतदान झालं होतं ते 70% आकडेवारी होती। महत्त्वाचं म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याच पक्षानं पूर्णपणे जागा लढवल्या नाहीत। सगळ्यात जास्त जागा ज्या लढवल्या आहेत ते भाजप लढवल्या आहेत, त्यानंतर शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी असं मिळून लढवले। पण शक्यतो कोण सगळ्यात जास्त उमेदवार हे भाजपचेच निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत। 10 तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय जागेच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिल्यांदा बॅलेट पेपरवर मतमोजणी चालू करणार आहे आणि त्यानंतर तब्बल 122 फेऱ्या होणार असून तब्बल 12 ते 1 वाजता निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। संजय, महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत। थेट जाऊयात। सातारामध्ये अभय देशमुख आमचे प्रतिनिधी जोडले जातात। अभय, आपण पाहतोय राजकीय समीकरणांची चर्चा देखील झालेली होती। सातारामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली होती। साधारणतः किती फेऱ्या असतील आणि प्रशासनाच्या वतीनं तयारी कशी करण्यात आलेली आहे? पोलिसांचा एकंदरीत बंदोबस्त कसा आहे? एकूण सातारा जिल्ह्यामध्ये 65 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि 130 पंचायत समितीच्या जागा आहेत। या सर्व जागांसाठीची मतमोजणी आज ठीक 10 वाजता सुरू होणार आहे। सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनचं मतमोजणी होणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चुरशीच्या समजल्या जाणारे या मिनी मंत्रालयामध्ये कोण सत्ता काबीज करणार याची चर्चा कालपासून सुरू झालेली आहे। जसं मतदान झालेलं आहे तसं जिल्हा परिषदेवरती कोणाची सत्ता येईल आणि पंचायत समित्यांवरती कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू झालेली आहे। प्रशासनाकडून चोख अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल रात्री सर्व आढावा घेतलेला आहे। दिवसभर या मतमोजणीचं काम सुरू कसं करायचं याबाबतचं ट्रेनिंग सुरू होतं। त्यानंतर रात्री संपूर्ण व्यवस्था लावून आज सकाळी 8 वाजता स्ट्रॉंग रूम खोलण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्या ज्या फेऱ्या आहेत त्या 10 वाजता सुरू होतील। सुरुवातीला पोस्टल मतदान झाल्यानंतर एक एक करून तुमच्या ईव्हीएमच्या पेट्या आतमध्ये गेल्या जातील आणि राऊंड वाईज त्या मोजल्या जातील। एकूण या जिल्ह्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील, पालकमंत्री शंभूराजे देसाई असतील, दुसरे अजून एक मंत्री जयकुमार गोरे असतील, या सर्व मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। जिल्हा परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकवायचा ही चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये आहे। एकूण सर्वच पक्षांचे उमेदवार या तालुक्या लेवलवरती पंचायत समितीला असतील आणि जिल्हा परिषदेला असतील। सर्व भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असेल, राष्ट्रवादी अजितदादा असतील किंवा शिवसेना असेल आणि या सर्व पक्षांमध्ये थेट लढत झालेली आहे। काही ठिकाणी स्थानिक पातळ्यांवरती युती झाली, मात्र भाजपने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपले स्वतंत्र असे उमेदवार दिल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे।
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरती आपलीच सत्ता यावी यासाठी अनेक नेत्यांनी या मागील महिन्याभरामध्ये साताऱ्यामध्ये प्रचाराचं रान उठवलेलं होतं आणि अवघ्या काही तासांमध्ये नक्की या मिनी मंत्रालयावरती सत्ता कोणाची असेल ते अगदी. आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी अभय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत. थेट जाऊयात लातूरमध्ये. सचिन अंकुलगे आमचे प्रतिनिधी आहे. सचिन, 10 वाजता आता मतमोजणीला सुरुवात होतीये. किती फेऱ्या असतील, स्थानिक राजकीय समीकरणं कशी होती आणि किती वाजेपर्यंत आता चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे? नक्कीच शुभम, जर पाहायला गेलं तर लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्हा परिषद याच्या गटामधून 59 उमेदवार जे आहेत, या 59 जागांसाठी ही निवडणूक या ठिकाणी होती आणि 242 उमेदवार आहेत ते रिंगणात होते आणि पंचायत समितींच्या 118 जागांसाठी जे आहे ती 419 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी रिंगणात होते. 7 फेब्रुवारी रोजी जे आहे ती या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये 9,51,000 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला आहे. तर एकंदरीत 63% मतदान जे आहे ते या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. काही किरकोळ वाद मतदान केंद्रावरचे सोडले तर पूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी शांततेत पार पडलेली आहे. आज आता प्रत्यक्षात 10 वाजल्यापासून जे आहे ती मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर एकंदरीतच लातूर जिल्ह्यातल्या तालुका स्तरावरती या ठिकाणी ही मतमोजणी या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी 142 टेबलवरती ही मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. पोस्टल मतदानापासून जे आहे ते या ठिकाणी मतदान मतमोजणी प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. यासाठी 1,491 अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मतमोजणीला तैनात करण्यात आले आहेत. एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि जर पाहायला गेलं तर दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी पणाला लागलेली आहे. जर एकंदरीतच पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. तसेच माजी मंत्री संजय बनसोडे असतील, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर असतील, यांची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी पणाला लागलेली आहे आणि आज 10 वाजल्यापासून प्रत्यक्ष या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि एकंदरीतच सत्ता जी आहे ती भाजपकडे जाईल असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो आहे. तर काही ज्येष्ठ पत्रकारांनी काँग्रेसची सत्ता येईल अशी या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे. मात्र आता मतदार राजा नक्की कुणाला कौल देणार, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी सचिन, महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत. थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जातोय. सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत. सचिन, 10 वाजता आता मतमोजणीला सुरुवात होते आहे. कशा पद्धतीची तयारी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे? खरं पाहिलं तर मतदान प्रक्रियेमध्ये अनेक केंद्र हे वादाचे केंद्र ठरले होते, वाद उफाळून आलेला होता आणि त्यानंतर आता आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडते आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मी त्याच मतमोजणी केल्या जाणाऱ्या या सेंटरवर आहे. मतमोजणी सुरू असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर किंवा मतमोजणी ज्या ठिकाणी सुरू आहे त्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. आपण पाहतोय मागं तर छत्रपती संभाजीनगरातील जे तालुका आहे छत्रपती संभाजीनगर, तर या छत्रपती संभाजीनगर तालुक्याचं या ठिकाणी मोजणी केली जाणार आहे. कारण 1 वाजेच्या आतमध्ये जे महत्त्वाचे निकाल आहेत ते हाती यायला सुरुवात होणार आहे. तर ही या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला होणार आहे ते म्हणजे पोस्टल मतदान जे आहे त्याची मोजणी केली जाईल आणि त्यानंतर मशीन्स जे आहेत त्यांची मोजणी केली जाणार आहे. ही अंतिम तयारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. तर प्रत्येक गण असतील, गट असतील, त्यांचे बोर्ड जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे या माध्यमातून जे कर्मचारी आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे निकाल जो आहे तो तातडीने कसा लागेल यासाठी प्रयत्न करणार आहेत. समोर जर पाहिलं तर आपण निवडणूक अधिकाऱ्यांची केबिन आहे, त्यांचं दालन आहे. तर त्या ठिकाणावरून बऱ्याच काही गोष्टी म्हणा किंवा जो निकाल आहे तो तातडीने कसा मिळेल यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जो जिल्हा परिषदेचा निकाल आहे तो तातडीने हाती कसा येईल यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. ही निवडणूक म्हणजे फक्त निवडणूक राहिलेली नाहीये. तब्बल या ठिकाणी 6 आमदारांची प्रतिष्ठा, 2 खासदारांची प्रतिष्ठा, 2 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे मतदान सुरू असताना काही ठिकाणी गोंधळही झालेला होता, राडाही झालेला होता आणि त्यानंतर शांतता कायम राहावी कारण मतदानाच्या वेळी जो प्रकार पाहायला मिळालेला होता तो
प्रकार पुन्हा पाहायला मिळू नये यासाठी विशेष खबरदारी जी आहे ती घेतली जाते. कारण ठीक आहे. आता मतमोजणी दरम्यान जर काही गोंधळ झाला तर याचे परिणाम जे आहेत ते संपूर्ण राज्यभर पाहायला मिळू शकतात किंवा राजकीय नेते जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून जे कार्यकर्ते समर्थक एकत्रित येतात तर ते आमने सामने आल्याच्या नंतर हा गोंधळ देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. अगदी. तर 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि ही मतमोजणी तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील चित्र की 1 वाजेच्या आतमध्ये 12 वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकतं. तर दुसरीकडे आता मतमोजणी काही तासांवरच येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आता काही निकाल डोळ्यासमोर यायला सुरुवात होईल. सचिन, अगदीच. तर 10 वाजल्यापासून आता मतमोजणीला सुरुवात होते. या मतमोजणीच्या संदर्भातले वेगवान आणि जलद अपडेट लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकणार आहात. सांगलीतून संजय देसाई आमचे प्रतिनिधी होते, सातारामधून अभय देशमुख, लातूरमधून सचिन अंकुलके आणि छत्रपती संभाजीनगर मधून सचिन बडे आपले प्रतिनिधी सोबत होते. सर्वांचे धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.